तर मला असं वाटतं, की माझ्या आई एवढं सुगरण या जगामध्ये कोणीच नाहीये. ती इतका छान स्वयंपाक करते ना, की बस पोट भरलं ना तरी खातच राहावं वाटतं. तर त्यात सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे अनारसे. तर माझी आई अनारसे एवढे छान करते ना, खूप छान. तर तिच्याकडूनच मी शिकली आहे. पण तिच्या एवढे छान मला काही जमत नाहीये अजून. तरी पण मी प्रयत्न करत असते. आता आम्ही गावी गेलो होतो ना, तेव्हा तिने अनारसे केले होते. इतके छान झाले होते ना, तर यांनी ते खाल्ले आणि मला बोलले, की "सेम तुझ्या मम्मीने अनारसे जसे बनवलेत ना, तर तसेच आपल्याला पण बनव." म्हटलं, "हां, आता मम्मीसारखे काय मला येणार नाही, पण तरी पण प्रयत्न करते मी." तर ना मी 3 दिवस झाले इथे पीठ भिजवलं होतं आणि कालच ना मी ते तांदूळ ना बारीक वाटून घेतले होते मिक्सरमध्ये काढून आणि असे गोळे बनवून ठेवले होते. तर आता ना याला पुढं अनारसे बनवायला घ्यायचे होते. तर आज माझी सुट्टी होती. तर म्हटलं आजच बनवून घ्यावे. आता एवढे सगळे नाही बनवणार मी, थोडेसेच बनवून पाहणार आहे, कसे होतात, कसे नाही. तर उद्या छान आंबेन हे पीठ. आज मी फक्त बनवत आहे, सुट्टी आहे म्हणून थोडंसं म्हटलं बनवून पहावेत. तर इथं मी बनवायला घेतले होते. तर ना मला गुळाचे अनारसे आवडतात आणि आमच्या यांना ना साखरेचे. त्यामुळे ना मी 3 म्हणजे ते लाडू दिसतायत ना, तर 3 गुळाचे बनवले होते आणि बाकी सगळे साखरेचे बनवले होते. म्हणजे गूळ बारीक किसून तो टाकलेला होता. मोजूनच टाकलेलं होतं. माझी मम्मी जसं वापरते तसं मी वापरलेलं आहे साखर किंवा गूळ. तर परफेक्ट होतात. मोजून आपण घेतलं ना तांदूळ किंवा साखर तर खूप छान होतात आणि विरघळत सुद्धा नाही आणि जाळीदार होतात छान. तर आज एवढे जाळीदार झाले नाही माझे अजून भिजल्यावरती खूप छान होतील. तर इथे बनवायला घेतलेत मी. आता माझ्याकडे दूध नव्हतं आता आणि हे लाडू फुटत होते सारखे-सारखे. मग घेतले मी तरी पण आणि मळायला ना मला पीठ मळायला दूधच नव्हतं यामध्ये. आता संध्याकाळी कधी येईन दूध आणि त्यानंतर कधी मी करू असं मला वाटलं. त्यामुळे ना मी असंच पाण्यामध्येच मळणार आहे आणि बाकीचे आता दुधात मळणार आहे. दुधात मळलं ना तर खूप छान होतात. आता 2 लाडूंचं ना मी गुळाचे करते. नाही 1च घेतला होता सॉरी आणि 3 ला याचे घेतले होते. पण ते पीठ खूप जास्त पातळ झालं पण मग मी ना अजून 1 ॲड केला त्यामध्ये आणि मग इथं आता करायला घेतले होते आणि हे ना अ, समोर ती चाळणी दिसतीये ना त्यामध्ये आपल्याला अनारसे टाकायचे आहेत. तर त्यामध्ये टाकले ना मग एक्स्ट्राचं ते म्हणजे तेल असतं ना, ते खाली ताटामध्ये पडेल आणि वरती आपले अनारसे सेव राहतील. तर यावरती कोणी-कोणी खसखस पण लावतं, पण माझ्याकडे खसखस नाहीये. तर ना मी आता हावरी लावणार आहे त्यावरती. तर पांढरे तीळ आहेत हे बघू शकताय तुम्ही आणि मला पांढरे तीळ खूप जास्त आवडतात. तर आता हे जे दिसतंय ते इकडचं आहे ना ते अ, म्हणजे याचं आहे साखरेचं आणि जे छोटं दिसतंय ना तर ते गुळाचं आहे. मला गुळाचे आवडतात म्हणून मी गुळाचे केले होते आणि मी तशी पण साखर खात नाहीये म्हणून. तर इथं आता बनवायला घेतले होते मी बघू शकता आणि एका साइडने आपल्याला होरी लावायची आहे आणि त्या दुसऱ्या साइडने असंच प्लेन ठेवायचं आहे आणि अनारसे तळताना कधी पण थोडंसं तेल टाकायचं आहे, जास्त नाही टाकायचं आणि एकच बाजू भाजायची आहे आणि त्यावरती थोडं-थोडं तेल म्हणजे झाऱ्याने किंवा याने असं टाकायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सगळे अनारसे तळून घ्यायचे आहेत. आता मी त्या अगोदर करायला घेतले होते, पण आधी करून ठेवायचे नाहीयेत ते. मग आपल्याला तळताच येत नाही, ते चिटकून बसतात खालीच. तर आपल्याला जसे म्हणजे एक तळायचं झालं ना, तर दुसरं लगेच आपण करायचं, असं करायचंय. एकाठी करून घ्यायचे नाहीयेत ते. आणि त्यानंतर आता एक-एक तळून घेते मी इथं. अगोदर मला त्या दुसऱ्या कढईमध्ये तळायचं होतं. ही कढाई जरासं ना इथं खराब झाली आहे, पण काही नाही, आता घासून घेणारच आहे मी. तर त्या कढाईमध्ये खूप जास्त जळतील म्हटलं त्यामुळेच ना यामध्येच तळत होते. बघू शकता अशा प्रकारे ना त्यावरती थोडं-थोडं तेल सोडायचं आहे आणि एवढे सगळे आता बनवले आहेत. अजून 2-3 राहिलेत. तेवढे आता बनवून घेते आणि त्यानंतर सगळे आता छान झाले होते. एवढे म्हणजे एवढे क्रिस्पी नव्हते झाले. जशी माझी मम्मी बनवते ना तशी नव्हते झालेले. तर पण तरी पण ना प्रयत्न करत होते मी. आता तिचे एवढे काही परफेक्ट येणार नाहीये मला. ती सगळ्या स्वयंपाकामध्ये म्हणा किंवा सगळ्या सगळ्या कामामध्ये इतकी परफेक्ट आहे आणि तिनेच मला सगळे काही कामं शिकवलेले आहे. मी एवढी लहान असताना देखील मी सगळा स्वयंपाक करायचे. जेव्हा गावी राहायचे ना, शाळेमध्ये जायचे तेव्हा सगळा स्वयंपाक मला लहानपणापासूनच येतो. तर तिनंच मला सगळं काही शिकवलेलं आहे. तर आता इथे सगळे अनारसे माझे तळून झाले होते आणि त्यानंतर उरलेली जी जे म्हणजे उरलेले तीळ आहेत ना, ते मी आता पिशवीमध्ये ठेवून देते. तर आता दुसरे परत म्हणजे अजून ठेवलेले आहेत ना ते लाडू त्याचे पण करायचे आहेत मला अनारसे. त्यानंतर आता परत कामी येईल ही हावरी. हावरी म्हणा किंवा तीळ म्हणा. आमच्या इकडे हावरी जास्त म्हणतात. त्यामुळे माझ्या तोंडात सारखं-सारखं हावरीच येतंय. तर असो त्यानंतर आता इथे आणि माझी एक सवय आहे, की काही पण काम झालं ना
तर पटकन हात धुवून घ्यायचे. मला खूप जास्त इरिटेट होतं असं हात नाही धुतले तर. एक काम झालं की धुवू हात असं. तर आता इथे बघू शकता अशा प्रकारे झाले होते आणि हे जे 3 दिसतायत ना, तर ते गुळाचे आहेत आणि बाकी सगळे साखरेचे आहेत. आता माझे मिस्टर संध्याकाळी आल्यावर खूप खुश होणार आहेत. त्यांना खूप जास्त आवडतात अनारसे. आता इथे ना मी दुपारी बनवायला घेतले होते. हा व्हिडिओ ना उद्या अपलोड होईल. तर मी हे शनिवारी बनवलेले आहेत आणि त्यानंतर आता उद्या तुम्हाला दिसेल रविवारी हा व्हिडिओ. तर आता इथे ना व्हिडिओसुद्धा एडिट करायचा होता मला संध्याकाळी आणि त्यानंतर ना एक मी खाऊन बघितलं कसं लागतंय ते. खूप छान लागत होतं. मी ना इथं याचं खाल्लेलं आहे हे म्हणजे गुळापासून बनवलेलं. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.